इयत्ता 12वीचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील अभ्यासक्रमांसाठी बहुसंख्य विद्यार्थी MST CET आणि JEE यांसारख्या प्रवेश परीक्षा देतात। या परीक्षा खूप महत्त्वाच्या असतात। आज आपण MST CET आणि JEE परीक्षांमध्ये नेमका काय फरक आहे ते सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। MST CET आणि JEE परीक्षा इयत्ता 12वी विज्ञान शाखेतून किंवा समकक्ष शाखेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देऊ शकतात। या परीक्षा पदवी म्हणजे डिग्री अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेतल्या जातात। MST CET म्हणजे महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट, महाराष्ट्र आरोग्य आणि तांत्रिक सामायिक प्रवेश परीक्षा। याला फक्त CET सुद्धा म्हणतात। CET म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट, सामायिक प्रवेश परीक्षा। MST CET ही प्रामुख्याने इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेतली जाते। ही परीक्षा महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल म्हणजे महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे घेतली जाते। MST CET राज्यस्तरीय परीक्षा आहे। इतर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी MST CET ऐवजी इतर अनेक CET परीक्षा असतात। MST CET परीक्षेद्वारे महाराष्ट्रातील सरकारी, ऑटोनॉमस आणि खाजगी महाविद्यालयांमध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो। महाराष्ट्रातील काही महाविद्यालयांमध्ये JEE परीक्षेतील गुणांच्या आधारावर सुद्धा प्रवेश दिला जातो। महाराष्ट्रामध्ये दरवर्षी साधारण 6 ते 7 लाख विद्यार्थी MST CET परीक्षा देतात। पूर्वी CET परीक्षेद्वारे वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये सुद्धा प्रवेश दिला जात असे, पण सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे आता नीट परीक्षेद्वारे वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो। नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, याला नीट UG पण म्हणतात। UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएट। नीट ही वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे। ही परीक्षा NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाते। या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना भारतातील सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो। JEE म्हणजे जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन, संयुक्त प्रवेश परीक्षा। ही परीक्षा इंजिनिअरिंग, सायन्स, आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे। या परीक्षेद्वारे भारतातील सरकारी आणि नामांकित संस्थांमधील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो। JEE परीक्षा 2 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये असते, म्हणजे यामध्ये 2 परीक्षांचा समावेश असतो, जसे JEE मेन आणि JEE ॲडव्हान्स्ड। JEE मेन ही परीक्षा NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाते। JEE मेन परीक्षेद्वारे भारतातील 32 NIT, 26 IIIT, 40 GFTI, इतर राज्य सरकारी आणि खाजगी संस्थांमधील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो। तर JEE ॲडव्हान्स्ड परीक्षा JAB म्हणजे जॉइंट ॲडमिशन बोर्डच्या मार्गदर्शनाखाली भारतातील 7 विभागीय IIT संस्थांद्वारे घेतली जाते। प्रत्येक वर्षी एक IIT संस्था ही परीक्षा घेते। या विभागीय संस्थांमध्ये IIT रुड़की, IIT खडगपूर, IIT दिल्ली, IIT कानपूर, IIT बॉम्बे, IIT मद्रास आणि IIT गुवाहाटी यांचा समावेश होतो। JEE मेन ही परीक्षा JEE ॲडव्हान्स्ड परीक्षेची पूर्व परीक्षा सुद्धा आहे, म्हणजे JEE मेन परीक्षा JEE ॲडव्हान्स्ड परीक्षेची पात्रता परीक्षा आहे। JEE मेनला स्क्रीनिंग टेस्ट सुद्धा म्हणतात। JEE मेन परीक्षेतील पात्र अव्वल सुमारे 2.5 लाख विद्यार्थी JEE ॲडव्हान्स्ड परीक्षा देण्यास पात्र ठरतात। JEE ॲडव्हान्स्ड परीक्षेतील गुणांच्या आधारावर भारतातील 23 IIT, IMU, IIPE, IIST, IISc, 7 IISER, RGIPT इत्यादी संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो। तसेच केम्ब्रिज विद्यापीठ आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरमध्ये सुद्धा JEE ॲडव्हान्स्ड परीक्षेतील गुणांच्या आधारावर प्रवेश दिला जातो। IIT, NIT, IIIT आणि GFTI मधील प्रवेश प्रक्रिया JOSA म्हणजे जॉइंट सीट ॲलोकेशन अथॉरिटीद्वारे आयोजित केली जाते। 2013 पूर्वी JEE मेन परीक्षा AIEEE ऑल इंडिया इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामिनेशन या नावाने ओळखली जायची। तर JEE ॲडव्हान्स्ड परीक्षा IIT JEE इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणून ओळखली जायची। यापूर्वी AIEEE परीक्षा CBSE,
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनद्वारे घेतली जायची. MST CET परीक्षेच्या तुलनेत JEE मेन आणि JEE ॲडव्हान्स्ड परीक्षा अधिक अवघड असतात आणि यामध्ये JEE ॲडव्हान्स्ड परीक्षा JEE मेन परीक्षेपेक्षा जास्त अवघड असते. JEE परीक्षा भारतातील सर्वात अवघड परीक्षांपैकी एक आहे. MST CET परीक्षा इंग्रजी, मराठी आणि उर्दू भाषांमध्ये देता येते. तर JEE मेन परीक्षा इंग्रजी, हिंदी, मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू अशा 13 भाषांमध्ये देता येते आणि JEE ॲडव्हान्स्ड परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये देता येते. MST CET परीक्षेसाठी शुल्क साधारण 800 रुपये ते 1000 रुपये असते. तर JEE मेन परीक्षेसाठी शुल्क 500 रुपयेपासून ते 1000 रुपयेपर्यंत असते आणि परदेशातील विद्यार्थ्यांसाठी 2500 रुपये ते 5000 रुपये असते. तर JEE ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी शुल्क 1600 रुपये ते 3200 रुपयेपर्यंत असते आणि परदेशातील विद्यार्थ्यांसाठी 6000 रुपये ते 12500 रुपयेपर्यंत असते. MST CET परीक्षा देण्यासाठी 12वीमध्ये सामान्य वर्गासाठी 45% गुण तर आरक्षित वर्गासाठी 40% गुण असावे लागतात. तर JEE मेन परीक्षा देण्यासाठी 12वीमध्ये गुणांची अट नसते, फक्त 12वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पण IIT किंवा NIT सारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर CBSE आणि ICSE बोर्डातील विद्यार्थ्यांसाठी सामान्य वर्गासाठी 75% गुण तर आरक्षित वर्गासाठी 65% गुण असणे आवश्यक आहे. तर राज्य बोर्डातील विद्यार्थी हे राज्यातील टॉप 20% विद्यार्थ्यांमध्ये असणे गरजेचे आहे. MST CET परीक्षा वर्षातून एकदा घेतली जाते. ही परीक्षा साधारण एप्रिल किंवा मे महिन्यात असते. ही परीक्षा प्रत्येक वर्षी देता येते. या परीक्षेसाठी वयाची अट नसते. तर JEE मेन परीक्षा वर्षातून 2 वेळा घेतली जाते, जसे जानेवारी सत्र आणि एप्रिल सत्र. ही परीक्षा सलग 3 वर्षात 6 वेळा देता येते व यामध्ये वयोमर्यादा नसते. तर JEE ॲडव्हान्स्ड परीक्षा वर्षातून एकदा घेतली जाते. ही परीक्षा सलग 2 वर्षात 2 वेळा देता येते. ही परीक्षा मे किंवा जून महिन्यात असते. MST CET परीक्षा मुख्यतः महाराष्ट्र बोर्डातील इयत्ता 11वी आणि 12वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असते. तर JEE मेन आणि JEE ॲडव्हान्स्ड परीक्षा प्रामुख्याने NCERTच्या 11वी आणि 12वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असते. JEE परीक्षांचा अभ्यासक्रम CET परीक्षेच्या तुलनेत विस्तृत असतो. MST CET परीक्षेमध्ये 11वीच्या 20% आणि 12वीच्या 80% अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातात. तर JEE परीक्षेमध्ये 11वी आणि 12वीच्या अभ्यासक्रमाला समान दर्जा दिलेला असतो. MST CET, JEE मेन आणि JEE ॲडव्हान्स्ड या तीनही परीक्षा संगणकावर आधारित असतात, ज्याला CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणतात. फक्त JEE मेनमधील ड्रॉइंग टेस्ट पेपरवर घेतली जाते. MST CET परीक्षेमध्ये एकूण 3 पेपर असतात, जसे पेपर 1 यामध्ये मॅथेमॅटिक्स विषय असतो, पेपर 2 यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री विषय असतात आणि पेपर 3 यामध्ये बायोलॉजी विषय असतो. MST CET परीक्षा 2 गटांसाठी असते, जसे PCM आणि PCB. PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स आणि PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. इंजिनिअरिंग अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 12वीमध्ये PCM गट निवडून MST CET परीक्षा द्यावी लागते. तर फार्मसी आणि ॲग्रिकल्चर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 12वीमध्ये PCB गट निवडून MST CET परीक्षा द्यावी लागते. विद्यार्थी PCM आणि PCB या दोन्ही गटांमधून परीक्षा देऊ शकतात. या दोन्ही गटांना एकत्रितपणे PCMB म्हणतात. MST CET परीक्षेमध्ये PCM आणि PCB गटांसाठी प्रत्येकी 3 तासांची 200 मार्कांची परीक्षा असते. यामध्ये सर्व MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. PCM गटासाठी मॅथेमॅटिक्समधील 50 प्रश्न, फिजिक्समधील 50 प्रश्न आणि केमिस्ट्रीमधील 50 प्रश्न असतात. प्रत्येक विषयामध्ये 11वीतील 10 प्रश्न आणि 12वीतील 40 प्रश्न असतात. मॅथेमॅटिक्समधील प्रत्येक प्रश्न 2 मार्कांचा आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीमधील प्रत्येक प्रश्न 1 मार्काचा असतो. मॅथेमॅटिक्ससाठी 90 मिनिटे आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी 90 मिनिटे वेळ असतो. अशा प्रकारे PCM गटासाठी एकूण 150 प्रश्नांची 200 मार्कांची आणि 3 तासांची परीक्षा असते. तर PCB गटासाठी फिजिक्समधील 50 प्रश्न, केमिस्ट्रीमधील 50 प्रश्न आणि बायोलॉजीतील बॉटनीमधील 50 प्रश्न आणि झूलॉजीमधील 50 प्रश्न असतात.
प्रत्येक विषयातील 11वीतील 10 प्रश्न आणि 12वीतील 40 प्रश्न असतात। सर्व विषयातील प्रत्येक प्रश्न 1 मार्काचा असतो। फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी 90 मिनिटे आणि बायोलॉजीसाठी 90 मिनिटे वेळ असतो। अशा प्रकारे PCB गटासाठी एकूण 200 प्रश्नांची 200 मार्कांची आणि 3 तासांची परीक्षा असते। MST CET परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग स्कीम नसते, म्हणजे चुकीच्या उत्तराचे मार्क वजा होत नाहीत। तर JEE मेन आणि JEE ॲडव्हान्स्ड परीक्षा देण्यासाठी 12वीमध्ये PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे विषय निवडावे लागतात। JEE मेन परीक्षेमध्ये पेपर 1, पेपर 2A आणि पेपर 2B असे पेपर असतात। विद्यार्थी कोणतेही पेपर देऊ शकतात। पेपर 1 BE आणि BTech अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी असतो। यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स विषयातील प्रश्न असतात। पेपर 2A बी आर्किटेक्चर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी असतो। यामध्ये मॅथमॅटिक्समधील प्रश्न, ॲप्टिट्यूड आणि ड्रॉइंग टेस्ट असते। ड्रॉइंग टेस्ट कागदावर असते। आणि पेपर 2B बी प्लॅनिंग अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी असतो। यामध्ये मॅथमॅटिक्समधील प्रश्न, ॲप्टिट्यूड आणि प्लॅनिंगमधील प्रश्न असतात। BE आणि BTechसाठी पेपर 1 300 मार्कांचा आणि 3 तासांचा असतो। एकूण 90 प्रश्न असतात, त्यापैकी 75 प्रश्न सोडवायचे असतात। प्रत्येक प्रश्न 4 मार्काचा असतो। फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या प्रत्येक विषयातील 30 MCQ आणि 10 न्यूमेरिकल आन्सर टाईप प्रश्न असतात। प्रत्येक विषयातील 30 MCQ पैकी 20 MCQ आणि प्रत्येक विषयातील 10 न्यूमेरिकल आन्सर टाईप प्रश्नांपैकी 5 सोडवायचे असतात। बी आर्किटेक्चरसाठी पेपर 2A 400 मार्कांचा व 3 तासांचा असतो। एकूण 82 प्रश्न असतात, त्यापैकी 77 प्रश्न सोडवायचे असतात। मॅथमॅटिक्ससाठी 100 मार्क, ॲप्टिट्यूडसाठी 200 मार्क आणि ड्रॉइंगसाठी 100 मार्क असतात। मॅथमॅटिक्समधील 30 MCQ पैकी 20 MCQ आणि 10 न्यूमेरिकल टाईप प्रश्नांपैकी 5 सोडवायचे असतात। प्रत्येक MCQ 4 मार्कांचा असतो। ॲप्टिट्यूडमधील 50 MCQ असतात। सर्व प्रश्न बंधनकारक असतात। प्रत्येक MCQ 4 मार्कांचा असतो आणि ड्रॉइंगमधील 2 प्रश्न असतात। दोन्हीही प्रश्न बंधनकारक असतात। बी प्लॅनिंगसाठी पेपर 2B 400 मार्कांचा व 3 तासांचा असतो। एकूण 105 प्रश्न असतात, त्यापैकी 100 प्रश्न सोडवायचे असतात। मॅथमॅटिक्ससाठी 100 मार्क, ॲप्टिट्यूडसाठी 200 मार्क आणि प्लॅनिंगसाठी 100 मार्क असतात। मॅथमॅटिक्समधील 30 MCQ पैकी 20 MCQ आणि 10 न्यूमेरिकल आन्सर टाईप प्रश्नांपैकी 5 सोडवायचे असतात। प्रत्येक MCQ 4 मार्कांचा असतो। ॲप्टिट्यूडमधील 50 MCQ असतात। सर्व प्रश्न बंधनकारक असतात। प्रत्येक MCQ 4 मार्कांचा असतो आणि प्लॅनिंग आधारित 25 MCQ असतात। सर्व प्रश्न बंधनकारक असतात। प्रत्येक MCQ 4 मार्कांचा असतो। या तीनही पेपरमध्ये MCQ मध्ये निगेटिव्ह मार्किंग असते। बरोबर उत्तरास 4 मार्क मिळतात आणि चुकीच्या उत्तरास 1 मार्क वजा होतो। तीनही पेपरमध्ये न्यूमेरिकल आन्सर टाईप प्रश्नांमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते। तसेच पेपर 2A मधील ड्रॉइंग टेस्टमध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग नसते। तर JEE ॲडव्हान्स्ड परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे पेपर असतात। हे दोन्ही पेपर अनिवार्य असतात। प्रत्येक पेपर साधारण 180 मार्कांचा व 3 तासांचा असतो। दरवर्षी संस्थेनुसार JEE ॲडव्हान्स्ड परीक्षेचे स्वरूप बदलते। प्रत्येक वर्षी प्रश्नांची संख्या आणि गुणांचे वितरण बदलत असते। दरवर्षी 2.5 लाख विद्यार्थ्यांमधून साधारण 50,000 विद्यार्थी JEE ॲडव्हान्स्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात आणि त्यातील साधारण 18,000 विद्यार्थी IIT मध्ये प्रवेश मिळवतात। IIT मधील बी आर्किटेक्चर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE ॲडव्हान्स्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना AAT म्हणजे आर्किटेक्चर ॲप्टिट्यूड टेस्ट द्यावी लागते। ही 3 तासांची पेन व पेपर आधारित परीक्षा असते। ही परीक्षा फक्त इंग्रजी भाषेमध्ये देता येते। यामध्ये ड्रॉइंग, आर्किटेक्चर आणि जिओमेट्री संबंधित प्रश्न असतात। MST CET परीक्षेचा निकाल पर्सेंटाईलमध्ये जाहीर केला जातो। पर्सेंटाईल म्हणजे तुम्ही परीक्षेत बसलेल्या इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत किती चांगले गुण मिळवले आहेत। याशिवाय राज्यस्तरीय रँक सुद्धा जाहीर करतात। JEE मेन परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल स्वरूपात जाहीर केला जातो। याशिवाय ऑल इंडिया रँक देखील जाहीर केली जाते। तर JEE ॲडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल गुण आणि ऑल इंडिया रँक स्वरूपात जाहीर केला जातो। MST CET, JEE मेन आणि JEE ॲडव्हान्स्ड परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांवर विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेताना आरक्षण सुद्धा लागू केले जाते। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।